लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना बघा दिवाळी सुरू झालेली आहे आणि हा दिवाळीचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? कारण की लाडक्या ताईंना आतुरता लागली आहे. आता हा 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? कारण की आता दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि 15वा हप्ता आता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला आहे. त्याच्यामुळे बरोच काही या ठिकाणी विचारतात की सर हा 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? तर त्याच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की नेमका हा 16वा हप्ता कधी भेटणार आहे, कधी भेटू शकतो आणि नेमकं मागच्या वर्षी नेमकं काय झालं होतं? 3,000 रुपये तुम्हाला एकत्र भेटले होते का? हे भेटतात का? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. लाडक्या बघा दिवाळी ही गोड कशी जाणार आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की ही दिवाळी आपली गोड जाणार आहे का? मागचे सगळे हप्ते भेटणार आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्व लाडक्या ताईंना आपल्या या युट्यूबच्या ट्रिक्स गुरु फॅमिलीला सर्वांना लाडक्या ताईंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्यातर्फे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. चला आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 16वा हप्ता म्हणजे ज्या सर्व लाडक्या ताईंना असं वाटतंय की आपल्याला 15वा हप्ता भेटलाय, मग आता आपल्याला 16वा हप्ता लवकरात लवकर भेटेल, तर या सगळ्यात लाडक्या ताईंसाठी ही बातमी असणार आहे, हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिवाळी सुरू झालेली आहे, हप्ता कधी भेटणार, 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा लाडक्यानो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे, तर मागच्या वेळेस जर आपण बघितलं या ठिकाणी दिवाळी होती आणि त्या दिवाळीच्या निमित्ताने मोठी घोषणा झाली होती. भाऊबीजी निमित्त या ठिकाणी मोठं वाटप या ठिकाणी झालं होतं मागच्या वर्षी. पण लक्षात घ्या मागच्या वर्षी काय होतं, निवडणुका होत्या आणि निवडणुका असल्यामुळे सरकारने या ठिकाणी पैसे द्यायला सुरुवात केली होती. तर लक्षात घ्या भाऊबीजची ओवाळणी 3,000 रुपये. लाडक्या ताईंना छोटी रक्कम नाहीये. प्रत्येक लाडक्या ताईला मागच्या वर्षी 3,000 रुपये या ठिकाणी भेटले होते, भाऊबीजीच्या निमित्ताने भेटले होते. आता तुम्ही म्हणत असाल की सर भाऊबीजेचा सण तर लांब होता, मग ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले होते. मागच्या वेळेस लाडक्या ताईंनो बघा निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या वेळेस सरकारने हप्ते टाकले होते. तर लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय का की या वेळेस पण सरकारने आमची या ठिकाणी मागणी मागावी, ही मागणी पूर्ण करावी आणि भाऊबीजी निमित्त या ठिकाणी हप्ता वाटप व्हायला पाहिजे. कारण की आता भाऊबीजेला 4-5 अजून 3-4 दिवस बाकी आहेत. या 3-4 दिवसामध्ये मोठी या ठिकाणी घोषणा व्हायला पाहिजे आणि घोषणा होऊन या ठिकाणी लाडक्या ताईंना सगळ्यांना अकाउंटला हा दिवाळीचा हप्ता भेटायला पाहिजे. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की 15वा हप्ता भेटला असेल तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे, 16वा हप्ता. पण बरेच लाडके ताई म्हणतात की सर आमची ई-केवायसी होत नाही, ई-केवायसी बंद पडली आहे, सर आम्ही ई-केवायसी नाही झाली तरी आम्हाला 16वा हप्ता भेटेल का? तर लाडके ताईंनो बघा 16वा हप्ता पण तुम्हाला ई-केवायसी शिवाय भेटू शकतो. कारण की बघा अजून 2 महिने संपलेले नाहीत, ई-केवायसीची प्रोसेस सुरू आहे आणि जर त्याच्या अगोदर जर हप्ता भेटला सगळ्यांना तर तुम्हाला सगळ्याला हप्ता भेटेल. काही काळजी करू नका. ई-केवायसी 2 महिन्याच्या अगोदर जर हप्ता दिला तर सर्व लाडके ताईंना भेटेल. पण जर हप्ता 2 महिन्याच्या पुढे गेला तर या ठिकाणी ई-केवायसी चेक केली जाऊ शकते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडके ताईंनो. चला आता परत आपल्या मुद्द्याकडे येऊया. मागच्या वेळेस बऱ्याच लाडके ताईंना माहित नसेल तर सांगतो, मागच्या वेळेस ऑक्टोबर महिना चालू होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय झालं होतं, या ठिकाणी आचारसंहिता लागणार होत्या, निवडणुका चालू होणार होत्या, म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बघा लक्षात घ्या लाडके ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये टाकले होते. ऍडव्हान्स मध्ये म्हणजे लक्षात घ्या सरकारला कुणी लाडके त्यांनी मागणी केली नव्हती किंवा सरकारला कुणी मागितलं पण नव्हतं, तरी पण सरकारने टाकून दिले. कारण की मतदान मागायचं होतं. मतदानाच्या वेळेस या ठिकाणी सरकारने 2 हप्ते एकत्र टाकले होते. 15 ऑक्टोबर पर्यंत बघा लाडके ताईंनो 2 हप्ते एकत्र जमा झाले होते. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि तो पण ऍडव्हान्स मध्ये. बघा 15 ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडक्या ताईंना पट सर्वांच्या अकाउंटला पैसे आले होते मागच्या निवडणुकीच्या वेळेस. आता बघा यावेळेस काय झालेलं आहे, ऑक्टोबर महिना चालू झाला, 20 तारीख जवळ आलेली आहे आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय, म्हणजे मागच्या महिन्यातला हप्ता भेटलाय. ऑलरेडी 1 महिना लेट तो हप्ता भेटलाय आणि ऑक्टोबर महिना सुरू असून, दिवाळी आली असून, भाऊबीज जवळ आले असून सरकारला या ठिकाणी जाग येत नाही. सरकार या ठिकाणी कानाडोळा करत आहे आणि सरकार बघत पण नाही की लाडक्या बहिणीला आता गरज आहे, तर लाडक्या बहिणीला भाऊबीजची गिफ्ट द्यायला पाहिजे का नाही. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही मागच्या वेळेस नोव्हेंबर हप्ता ऍडव्हान्स मध्ये टाकला होता. ऍडव्हान्स मध्ये म्हणजे हप्ता अगोदर पुढच्या महिन्यातला हप्ता ऍडव्हान्स मध्ये आधी ह्याच महिन्यात
महिन्यात टाकला होता. तर तुम्ही म्हणत असाल की सर ऍडव्हान्स मध्ये सरकार पैसे टाकतंय का? तर तुम्हाला ज्वलंत उदाहरण, एकदम खरं उदाहरण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 महिन्याचे हप्ते एकत्र सरकारने टाकले होते. तर लाडक्या बहिणींनो, असं सगळ्याला वाटतंय का की आता यावेळेस याच महिन्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय, 15वा हप्ता भेटलाय सगळ्यांना, मग 16वा पण हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे म्हणजे पाहिजे. कोणत्या कोणत्या लाडक्या त्याला असं वाटतंय पटपट सांगायचंय, कारण की बऱ्याच लाडक्या त्यांचे कमेंट्स येत आहेत की सर आम्ही खूप गरीब आहोत, सर आम्हाला या ठिकाणी या दिवाळीसाठी वेगवेगळ्या कारणासाठी आम्हाला पैसे लागतात, आमची दिवाळी जर गोड करायची असेल तर आम्हाला हा हप्ता खूप गरजेचा आहे. आणि बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्याला 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये. त्या लाडक्या ताईंना पण आपल्याला मागणी करायची आहे, कारण की त्या पात्र असताना त्यांना हप्ते भेटले नाहीत. जर आपण हा आवाज नाही उठवला तर सरकार या ठिकाणी पैसे टाकणार नाही. आणि छोटी रक्कम नाहीये. जर घरामध्ये 2-2 लाडक्या बहिणी असतील तर 9-9 हजार रुपये लाडक्या ताईंचे सरकारने घेतलेले आहेत, ते त्यांना दिलेले नाहीत. म्हणजे लाडक्या ताई पात्र असून देखील या ठिकाणी 26 लाख लाडक्या ताईंचे पैसे अडकलेले आहेत. प्रत्येक लाडक्या ताईचे 4,500 रुपये सरकारकडे अडकलेले आहेत. त्या सरकारच्या त्या अडकलेल्या पैशाचे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्हाला हे पैसे भेटायला पाहिजेत का नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचं लाडक्या बहिणींनो, की हे हप्ते पण दिवाळीच्या निमित्ताने सुरू करायला पाहिजेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवाळी हप्ता जो आहे तो आपण सरकारकडे काय मागत आहेत आणि लवकरात लवकर सरकारने काय द्यायला पाहिजे. आता बघा, तुम्ही म्हणत असेल की सर या ठिकाणी निवडणुका होत्या म्हणून मागच्या वर्षी दिल्या होत्या, यावेळेस काय आहे का? तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच तुम्हाला मी सांगतोय, 2-2.5 महिने 3 महिन्या अगोदर सांगतोय. आपल्या व्हिडिओमध्ये बघा सगळ्यात अगोदर सांगितलं जातं, ते तुम्हाला पुढे 1-2 महिन्यानंतर पाहायला मिळतंय. बघा, निवडणुका लागणार आहेत. महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका असतात, त्या निवडणुकामध्ये सरकारला आपली गरज लागणार आहे, लाडक्या बहिणीची गरज लागणार आहे. त्यामुळे सरकारला आपल्याला विचारावंच लागणार आहे की लवकरात लवकर हे मागचे हप्ते टाका, नंतर आम्ही तुम्हाला मतदान देऊ. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी लाडके बहिणींनो तुम्हाला मी सांगत आहे की आपल्याला सरकारला हे विचारावं लागणार आहे. बघा, 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये. बऱ्याच लाडके त्यांना 15वा हप्ता भेटला, मग हे 12वा 13वा 14वा हप्ता का नाही भेटला? आणि हा 16वा हप्ता म्हणजे हा दिवाळीचा पण हप्ता ऍडव्हान्स मध्ये भेटायला पाहिजे. ऍडव्हान्स नको, कारण ऑक्टोबर महिना चालू आहे म्हणजे ऍडव्हान्स मानायची गरज नाही. ह्याच महिन्याचा हप्ता ह्याच महिन्यात टाका. दिवाळी चालू आहे, या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त ह्या 10 दिवसामध्ये दिवाळीचा हप्ता भेटायला पाहिजे. कोण कोण लाडके तर या ठिकाणी सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय. कारण की लाडके बहिणींनो, बघा, आपण ज्या मागण्या करत आहोत सरकारपर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं आपलं हे चॅनल आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पण माहिती आहे आपण ज्या मागण्या करतो त्या सरकारने आतापर्यंत पूर्ण पण केल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या ज्या मागण्या आहेत ही पहिली मागणी असणार आहे, ती सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. 4,500 रुपये ज्या लाडक्या त्यांचे कमी केले आहेत सरकारने, ते लवकरात लवकर टाकायला पाहिजेत. आता दुसरी मागणी आहे, ज्या लाडक्या त्यांना 15वा हप्ता भेटलाय, म्हणजे अशा कोणकोणत्या लाडक्या त्यांना 15वा हप्ता भेटलाय, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय की सर आम्हाला 15वा हप्ता भेटलाय, सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय, तर आम्ही ई-केवायसी केली. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि हप्ता किती भेटते तुम्हाला आणि ई-केवायसी योग्यरित्या केली आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ई-केवायसी योग्यरित्या केली नसेल उपयोग नाही. तुम्ही किती काही करा, मग पुढचे जे हप्ते तुमचे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे नंतरचे पकडूया आपण, डिसेंबर जानेवारीचे हप्ते तुम्हाला भेटणार नाहीत. ई-केवायसी मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित टाकल्या असतील तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे ई-केवायसी करताना व्यवस्थित ई-केवायसी करा. उगाच काहीतरी करायचे म्हणून भरायचे म्हणून भरू नका. तिथं होय होय दोन्ही जर ठिकाणी लिहिलेलं असेल, तुमची ती कंडिशन पूर्ण असेल तरच तुमचे पुढचे हप्ते भेटतील. कारण की सरकार ते चेक करणार आहे की तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का, तुमच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण, एकच विवाहित आहे, अशा ही कंडिशन चेक करणार आहे. कारण की ह्या पात्रतेमध्ये त्यांनी विचारलं होतं. त्याच्यामुळे त्या 2 कंडिशन मध्ये तुम्ही होय होय केलं असेल तर आणि तरच. आता बरेच ताई म्हणतील जातीचं वगैरे आमचं जर चुकलंय, काही टेन्शन घेऊ नका. ही लाडकी बहीण योजना जातीनुसार ठरलेली नाहीये किंवा जातीमुळे तुम्हाला पैसे भेटतात असं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे जात काही जरी निवड, पण योग्य तीच निवडा. पहिली गोष्ट म्हणजे योग्य तीच तुमची जी जात आहे ती निवडा. पण जर चुकून तुमच्याकडे जात निवडण्यामध्ये चुकी झाली असेल तुमचं, तर काही काळजी करू नका, त्याच्याबद्दल काही एवढं इश्यू होणार नाही. कारण की जातीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत नाहीयेत. ह्या सगळ्या लाडक्या ताईंसाठी हे पैसे चालू आहेत. फक्त ज्या ठिकाणी जे 2 ऑप्शन आहेत ते खूप महत्त्वाचे ऑप्शन आहेत. सर्व लाडक्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही कोणते ऑप्शन दिले होते. तर लक्षात घ्या लाडक्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा 16वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे. सगळ्या लाडक्या ताईंना हा व्हिडिओ जास्त शेअर करा, म्हणजे आपल्याला सरकारपर्यंत आपली मागणी जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.